नमस्कार. डिसेंबर महिना जवळपास अर्धा संपलेला आहे. नवीन वर्ष इयर 2025 हे अवघ्या काही दिवसांवरती येऊन टेपलं आहे. आता नवीन वर्ष, न्यू इयर म्हटलं की न्यू इयर रेझोल्युशन असणार, नवीन वर्षाचे संकल्प असणार. बरेच जण नवीन वर्षाचे रेझोल्युशन्स घेतात, तर नवीन वर्षाचं काही ना काही संकल्प घेतात. 90% ऑफ द रेझोल्युशन्स हे फेल होतात. न्यू इयर रेझोल्युशन जे काही आपण संकल्प घेतलेले असतात, 90% लोकांचे ते फेल होतात. का बरं? वेल, बरेच रेझोल्युशन्स सेट करताना, गोल सेट करताना आपण खूप मोठे गोल सेट करतो. फॉर एक्झाम्पल, आपण गोल असा सेट करतो की मी या वर्षामध्ये 10 किलो वजन लूज करणार आहे, किंवा मी दररोज 10 पानं तरी वाचणार आहे. वेल, आता तुम्हाला कसलाही टाइम मिळत नाही, तुम्ही 10 ओळी पण वाचत नाही, पण रेझोल्युशन काय घेतलंय, मी दररोज 10 पानं वाचणार आहे. खूप मोठी गोष्ट नाहीये रिडिंग 10 पेजेस, बट एखादी व्यक्ती जर 10 लाईन्स पण वाचत नाहीये, तर त्याच्यासाठी 10 पानं वाचणं इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. किंवा एखादी व्यक्ती एक्सरसाइजच करत नाहीये, खूप बिझी आहे, आणि त्या व्यक्तीने असं रेझोल्युशन घेणं की मी जिमला पण जाणार, 1 तासभराचं वर्कआउट पण करणार, मी रोज 10,000 स्टेप्स पण करणार, आणि मी डाएट पण लगेचच फॉलो करणार फर्स्ट पासून, आणि मी लगेचच माझं वेट लूज करणार. वेल, हे एक थोडंसं अनअचिवेबल गोल आहे. कन्सिडरिंग युअर हॅबिट्स, आपल्या सवयी बघता हे जे गोल एवढं मोठं आपण सेट करतो ते अनअचिवेबल आहे. पण याच्यावरती मग सोल्युशन काय? याच्यावरती सोल्युशन आहे छोटे छोटे गोल सेट करणं, किंवा छोट्या छोट्या हॅबिट्स फॉर्म करणं, सवयी फॉर्म करणं. जेवढी सवय छोटी असेल, सोपी असेल, तेवढी ती फॉर्म व्हायला इझी होते. म्हणजेच ती सवय तुम्हाला लागायला खूप सोपं जातं, आणि एकदा हळूहळू तुमच्या सवयी घडल्या, म्हणजे तुम्हाला सवयी इन्कल्केट झाल्या तुमच्या लाईफमध्ये, की तुम्ही तुमच्या त्या गोलला अचीव्ह करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे काही छोटे छोटे इझी अचिवेबल असे रेझोल्युशन्स, म्हणजे असे काही संकल्प जे खूप सोपे आहेत अचीव्ह करण्यासाठी, पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत कन्सिडरिंग युअर हेल्थ. सर्वात पहिलं अचिवेबल डुएबल रेझोल्युशन आहे स्लीप ऑन टाइम. वेळेवरती झोपा. कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप आपली झाली पाहिजे. आपल्याला हे माहीत आहे, पण तरीही आपण रात्री 12-1 वाजेपर्यंत मोबाईल स्क्रोल करत बसतो, शॉर्ट्स, रील्स बघत बसतो, आणि मग दुसऱ्या दिवशी तुमची झोप पूर्ण झालेली नसते. तुम्ही दिवसभर ग्रम्पी फील करत असतात, डोळे चुरचूर करत असतात, आणि एनर्जी राहत नाही काही काम करण्यासाठी. देन इट इज ऑफ नो यूज. आता तुम्हाला न्यू इयर मध्ये तुम्ही हे रेझोल्युशन घेऊ शकता की मी नेहमीपेक्षा लवकर झोपेन. मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदीच रात्री 9ला तुम्ही बेडमध्ये गेलं पाहिजे, झोपलं पाहिजे. वेल, तसं नाहीये. तुमची लाईफस्टाईल जशी परमिट करेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचं स्लीपिंग टाइम जो आहे ना, तो थोडासा अलीकडे घ्या. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर दररोज 11:30-12 वाजता जर झोपत असाल, तर मेक शुअर की तुम्ही एक अर्धा ते पाऊण तास आधी झोपा. 11च्या आसपास तुम्ही झोपून जा. दुसऱ्या दिवशी सकाळी याच्याने तुमची झोप पूर्ण झालेली असेल, आणि तुम्हाला एनर्जेटिक फील होईल. दुसऱ्या दिवशीची कामं तुमची व्यवस्थित होतील. आणि तुम्हाला माहितीच आहे की झोप जर पूर्ण झालेली नसतील तर आपलं हॉर्मोन फंक्शन व्यवस्थित होत नाही, आपलं डायजेशन व्यवस्थित होत नाही, मग आपली चिडचिड होत असते, कामं व्यवस्थित होत नाही. सो इट इज बेटर की आपण नवीन वर्षात असा संकल्प घ्यावा की मी माझी झोप पूर्ण करेन, माझ्या झोपेला प्रायोरिटी देईन. याच्याने काय होईल, नेक्स्ट डे माझी प्रोडक्टिव्हिटी जी आहे, जे काही माझे काम करण्याची कार्यक्षमता आहे, ती वाढेल. दुसरा संकल्प आहे स्पेंड सम टाइम इन सन, म्हणजेच उन्हामध्ये थोडा वेळ घालवा. तर तुम्ही म्हणाल, हा असा काय संकल्प आहे? वेल, आपल्या कंट्रीमध्ये मोर दॅन 70%, 70% जास्त लोकांना व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी असते. आपण ती टेस्ट करून घेत नाही. आपल्याला सतत जॉईंट पेन होत राहतं, एनर्जी राहत नाही, पायाला गोळे येतात, मूड स्विंग्स होतात, डिप्रेस्ड फील होतं, देन सतत आपण आजारी पडत असतो. वेल, याचं रिझन असू शकतं व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी. येस, डेफिशियन्सी असेल तर तुम्ही डॉक्टरकडनं सप्लिमेंट्स वगैरे घेऊ शकता. त्याच्याने तुमची डेफिशियन्सी जी आहे ती लवकर रिकवर होईल. पण तुम्ही जर नॅचरल वे मध्ये तुमच्या बॉडीचं व्हिटॅमिन डी वाढवू इच्छित असाल, तर उन्हामध्ये थोडा वेळ घालवा. तर सकाळी 10:30-11 ते दुपारी 2:30-3 या वेळेतलं ऊन जे आहे, त्याच्यामध्ये UVB रेज जे आहे ते जास्त असतात, आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस किंवा शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची निर्मिती ही जास्त लवकर होते. सो सकाळी 10:30-11 ते दुपारी 2:30-3 या टाइम पिरियडमध्ये एक 12 ते 15 मिनिट जर तुम्ही उन्हामध्ये स्पेंड केले, तर नक्कीच तुमचे व्हिटॅमिन डी लेवल्स जे आहेत ते 3-4 महिन्यामध्ये इम्प्रूव्ह होतील.
तिसरा सोपा संकल्प असा आहे, डोंट स्टोर पॅकेज्ड फूड ॲट होम, किंवा स्नॅक्स जे असतात ते घरामध्ये साठवून ठेवू नका. तर इथे बाय स्नॅक्स आय मीन जे बिस्किट्स असतात, फरसाण असतं, किंवा चिप्स वगैरे ज्या गोष्टी असतात ते मोठ्या पॅकेटमध्ये आपल्याला मिळतात डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आणि डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतात, फॅमिली पॅक्स. आणि आपण असा समज आपला येतो की आपल्याला हे लागणारच आहे, घरी आपण खातोच, तर का नाही आपण फॅमिली पॅक आणून ठेवावं, म्हणजे ते जास्त अफोर्डेबल होईल, आपल्याला जास्त परवडेल. जेवढं या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर राहतील, जर आपल्या किचनमध्ये या गोष्टी असतील, आपल्या पॅन्ट्रीमध्ये, तर ऑब्व्हियसली आपण ते खाणार आणि रेग्युलरली खाणार. हे जे स्नॅक्स आहेत त्यांचे मोठे मोठे पॅकेट्स किंवा फॅमिली पॅक्स न आणता कधीतरी महिन्यातून एकदा छोटे पॅकेट आणून थोडंफार एन्जॉय केलं तर ठीक आहे. बट जर तुम्ही हे स्नॅक्स स्टोर केले घरामध्ये, तेवढेच जास्त ते आपल्या डोळ्यासमोर असतील, अवेलेबिलिटी असेल आणि अवेलेबल असेल की तुम्ही ते कन्झ्युम करणार, खाणार, आणि हेल्थ जी आहे ती आपली डिट्रिओरेट होणार किंवा हेल्थसाठी ते एवढं चांगलं नसणार आहे. स्नॅक्ससाठी आपण दुसऱ्या हेल्दी ऑप्शन्स बघू शकतो, जसं ड्रायफ्रुट्स आहेत, बदाम, काजू, अक्रोड, अंजीर, खजूर, हे मधल्या वेळेमध्ये तुम्ही थोडेफार खाऊ शकता. फोर्थ न्यू इयर रेझोल्युशन जे तुम्ही इझिली अचीव्ह करू शकता ते आहे हॅव अ फ्रूट डेली, म्हणजे दररोज कमीत कमी एक फळ खा. आता आपण हे नेहमी ऐकतो की आपण रेग्युलरली फ्रुट्स खाल्ले पाहिजे, अँड ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे, बट आपण जनरली हे खात नाही, रेग्युलरली फळं खाल्ली जात नाही, स्पेशली विमेन. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही स्वतःला कधीच प्रायोरिटी देत नाही आणि कधीच फ्रुट्स किंवा ज्या ड्रायफ्रुट्स वगैरे ज्या अशा गोष्टी आहेत न्यूट्रिशियस, ज्या थोड्याशा एक्सपेन्सिव्ह असतात, ते आपण खात नाही. तर असं न करता कोणीही असो, मेल असू देत, फिमेल असू देत, दररोज कमीत कमी एक फळ मीडियम साईजचं खाल्लं पाहिजे. मी इथे फ्रुट्स खा म्हणते, अख्खं फळ खा म्हणते, फ्रूट ज्युसेस नाही. आणि जर हे फ्रूट तुम्ही संध्याकाळच्या वेळेला म्हणजे स्नॅकिंग पिरियडमध्ये जर खाल्लं, संध्याकाळच्या वेळेला जी छोटीशी भूक लागलेली असते ना आपल्याला, काहीही चमचमीत किंवा काही स्नॅक्स आपण खातो, त्याच्या ऐवजी जर तुम्ही हे फ्रूट खाल्लं तर ऑब्व्हियसली ते न्यूट्रिशियस पण असणार आहे आणि ज्या चुकीच्या गोष्टी, ज्या अनहेल्दी लेस न्यूट्रिशियस गोष्टी आहेत त्या खाल्ल्या जाणार नाही. फिफ्थ न्यू इयर रेझोल्युशन जे तुम्ही खूप इझिली अचीव्ह करू शकता ते आहे पोस्ट मील वॉक, म्हणजे शतपावली जेवणानंतर केला जाणारा वॉक. येस, आता तुम्ही म्हणाला तर याच्यात काय नवीन आहे आणि काय अचिवेबल आहे? वेल, हे खूप इझी असणार आहे, कारण तुम्हाला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर एक अर्ध्या तासाने 10 ते 15 मिनिटाचा हा वॉक फक्त करायचा आहे आणि तो संत गतीने करायचा आहे, खूप ब्रिस्क वॉक किंवा फास्ट करायचं नाहीये, अगदी इझिली अचिवेबल आहे. वेल, याचं रिझन मी सांगते. बरेचसे मेडिकल स्टडीज झालेले आहेत आणि त्याच्यातून असं दिसून आलं आहे की जे व्यक्ती शतपावली करतात त्यांचे जे ब्लड शुगर लेवल्स आहेत ते मॅनेज होण्यामध्ये हेल्प होते. आता तुम्ही म्हणाल की मी तर हेल्दी ह्युमन बिंग आहे, मला काही डायबिटीज नाही, शुगर नाही, मग मी कशाला वॉक करू? वेल, असं नाहीये. ज्या वेळेस आपण हा पोस्ट मील वॉक करतो त्यावेळेस जरी तुम्ही हेल्दी ह्युमन बिंग असाल तरीही तुमची इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी म्हणजे इन्सुलिनची कार्यक्षमता जी आहे ती वाढते. तुमच्या बॉडीमध्ये जे ब्लड शुगर लेवल्स आहेत, जेवणानंतर जे ब्लड शुगर लेवल्स मॅनेजमेंट व्हायला पाहिजे ते अगदी योग्यरित्या होतं. जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला हिस्ट्री असेल, पेरेंट्स, ग्रँड पेरेंट्स, शुगर, डायबिटीसची, तर तुम्ही हे पोस्ट मील वॉक करणं अगदीच गरजेचं आहे. इव्हन तुम्ही जर कोणी पीसीओडी, पीसीओएसचे पेशंट असाल तरीही हे पोस्ट मील वॉक तुमच्यासाठी खूप युजफुल ठरतात आणि डायजेशनसाठी या शतपावलीचा खूप उपयोग होतो. न्यू इयर रेझोल्युशन नंबर 6, स्टे हायड्रेटेड, म्हणजे सतत पाणी पित राहा. तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय रेझोल्युशन घ्यायचंय, काय संकल्प घ्यायचाय, पाणी तर प्यायचंय. वेल, आपल्याला ही खूप छोटी गोष्ट वाटते. वेल, आता हिवाळा चालू आहे, थंडीचे दिवस चालू आहेत, पण आणि आपल्याला जास्त तहान लागत नाही, तर आपण पाणी खूप कमी पितो आणि त्यामुळे बॉडी डिहायड्रेट होऊ लागते. होतं काय, आपल्याला तहान कमी लागते त्यामुळे आपण पाणी जास्त पित नाही. सो थोडंसं भान ठेवून, थोडंसं डेलिबरेटली जर आपण पाणी पिलं तर आपली बॉडी जी आहे ती हायड्रेटेड राहील. मग हे जे इश्यूज होतात की माझी स्किन ड्राय होतीये, केस रुक्ष होत आहेत, हे होणार नाही. स्किनचे बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉपर हायड्रेशन म्हणजेच पुरेसं पाणी पिल्याने आणि
पुरेशी झोप घेतल्याने ते क्युअर होऊ शकतात. बरेचसे जे वर्किंग पीपल आहेत, जे एका ठिकाणी बसून काम करतात, त्यांना ना बोर होत असतं, थोडासा कंटाळा आलेला असतो, त्यांना तहान लागलेली असते, बट त्यांच्या हे लक्षात येत नाही आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला भूक लागलेली आहे. याला सुडो हंगर पॅन्स म्हणतात. आणि मग ते काहीही या वेळेला काहीही खातात, स्नॅक्स म्हणा, चिप्स म्हणा, किंवा शुगरी ड्रिंक्स, कोल्ड कॉफी, मिल्कशेक, अशा गोष्टी ते ऑर्डर करतात आणि लगेचच ते कन्झ्युम करतात. बट असं न करता जर तुम्ही रेग्युलर इंटरव्हल्स म्हणजे थोड्या थोड्या वेळानंतर जर पाणी पित राहिलात तर तुम्हाला हे सुडो हंगर पॅन्स म्हणजे जी खोटी भूक आहे ती लागणार नाही आणि तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि एक्स्ट्रा कॅलरीज ज्या तुमच्या बेव्हरेजेस मधून किंवा कोल्ड कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स मधून जात आहेत ते शरीरामध्ये ते जाणार नाहीत. नंबर 7, एक्सरसाइज जस्ट फॉर 30 मिनिट्स अ डे. म्हणजे दिवसभरातून फक्त अर्ध्या तासाचा व्यायाम करा. वेल आय नो की आपल्या सर्वांनाच हे असं वाटत असतं की मी फिट असावं, मी छान प्रॉपर शेपमध्ये असावं. आता नवीन वर्ष आले की मी 1 तासभर जिमला जाणार आहे, संध्याकाळी वॉक करणार आहे आणि मी प्रॉपर शेपमध्ये येणार आहे. बट आपण सध्या इतके बिझी असतो, इतके मल्टीटास्किंग झालेलो आहोत आपण, 9 to 5 जॉब पण करतो, सेकंड सोर्स ऑफ इन्कम पण हवं असतं आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला जिमला जाण्यामध्ये किंवा योगा स्टुडिओला जाण्यासाठी वेळच मिळत नाही आणि हे जेन्युइन रिझन आहे. आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. सो अशा वेळेस घरामध्येच तुम्ही जरी 30 मिनिट्सचा एक्सरसाइज केला, जो कुठला एक्सरसाइज फॉर्म तुम्हाला आवडतो, तरीही तो बेनिफिशियल ठरू शकतो. वेल आय अग्री की 1 तासाभराचं जिम वर्कआउट किंवा 1 तासभर तुम्ही योगा स्टुडिओमध्ये जाऊन जे एक्सरसाइज करता त्याचे बेनिफिट्स खूप जास्त आहेत. कारण तिथलं ते वातावरण तसं असतं, ऍटमॉस्फिअर तसं असतं, तिथे मोटिवेशन तुम्हाला मिळतं, कोचेस, ट्रेनर्स तुम्हाला मोटिवेट करत असतात आणि त्यामुळे तुम्ही अजून जास्त मोटिवेट होऊन एक्सरसाइज करता, रिझल्ट अजून छान मिळतात. बट होतं असं की बिझी असल्यामुळे तुम्हाला जिम मध्ये जायला किंवा योगा स्टुडिओमध्ये जायला वेळच नाहीये. सो अशा वेळेस जर तुम्ही घरी जरी अर्धा तासाचं जरी एक्सरसाइज केलं तरीही ते बेनिफिशियल ठरू शकतं. आता मी अर्धाच तास का म्हणत आहे? वेल सध्या तुम्ही कसलीच एक्सरसाइज करत नाही आहात, कसलाच तुमच्या बॉडीला एक्सरसाइजची सवय नाहीये. सो ऍटलीस्ट हॅबिट फॉर्म होण्यासाठी, सवय लागण्यासाठी सुरुवात आपण ही फक्त अर्ध्या तासांनी केली तरी चालेल. कोणता फॉर्म ऑफ एक्सरसाइज करायचा, जो एक्सरसाइजचा फॉर्म तुम्हाला आवडतो तो तुम्ही करू शकता. युट्यूब वरती बघून तुम्ही बॉडी वेट एक्सरसाइजेस करू शकता, देन व्हिडिओज लावून तुम्ही योगा करू शकता किंवा वॉकिंग, जॉगिंग, रनिंग, स्विमिंग, जो कुठला एक्सरसाइज फॉर्म तुम्ही इझिली करू शकाल, दररोज करू शकाल आणि जो तुम्हाला आवडतो तो तुम्ही फॉर्म सिलेक्ट करा. बट ऍटलीस्ट 30 मिनिट्सचा एक्सरसाइज करा. रेझोल्युशन नंबर 8, हॅव युअर ट्रीट्स ओनली ऑन वीकेंड्स. आता ट्रीट्स म्हणजे काय? छोटीशी पार्टी किंवा जे काही तुम्हाला आवडतं खाद्यपदार्थ आहे तो वीकेंडला किंवा एखाद्या डेझिग्नेटेड दिवशीच घ्या. तर फॉर एक्झाम्पल खूप जणांना चाट आवडतं, पाणीपुरी आवडतं. सो अशा व्यक्तींना ते खाण्याचं फार क्रेविंग होत असतं इव्हनिंग टाइम मध्ये स्पेशली. सो तुम्ही जर असा स्वतःला रूल लावून घेतला की मी एकतर सॅटर्डे किंवा संडे वीकेंडला एकच दिवस हे चाट खाणार, तर काय होईल? आठवड्याभर तुम्हाला हे माहित असतं की मी वीकेंडला ट्रीट करणार आहे किंवा वीकेंडला मी एन्जॉय करणार आहे, तर तुम्ही पूर्ण एक वीक थोडंसं डिसिप्लिन्ड असता तुमच्या डाएटच्या बाबतीत. तुम्ही बाहेरच्या गोष्टी खात नाही, तुम्हाला क्रेविंग होत नाही किंवा जरी तुम्हाला क्रेविंग झाली तरी तुम्हाला हे माहिती की मी वीकेंडला हे खाणार आहे. सो जास्त तुम्हाला डिप्राइव्ड फील होत नाही. आपण असं आपल्याला स्वतःलाच असं नियम लावून घेतला की आठवड्यातनं मी हे एकदाच खाणार आहे, तर एक कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला माहित असतं की वीकेंडला, शेवटच्या संडेला मला हे मी खाणार आहे, तर का नाही मी आठवडाभर माझं डाएट किंवा जे काही रेग्युलर फूड आहे ते न्यूट्रिशियस फूड खाईन, बॅलन्स्ड मील घेईन आणि आठवडाभर मी काही चुकीच्या, लेस न्यूट्रिशियस, जंक फूड काही खाणार नाही. आठवड्यातनं मी एकच दिवस स्वतःला ते ट्रीट देईन. रेझोल्युशन नंबर 9, गेट युअर ब्लड वर्क डन रेग्युलरली. म्हणजेच रेग्युलरली, नियमितपणे आपले ब्लड टेस्ट करून घ्या. आता किती नियमितपणे? वेल तुम्ही जर 35 प्लस असाल,
35च्या वर जर तुमचं वय असेल तर वर्षातून कमीत कमी एक वेळा तुम्ही तुमचे रेग्युलर ब्लड रुटीन किंवा ब्लड वर्क जे आहे ते करायला हवं, ब्लड टेस्ट करायला हवं. वेल असं का? आपण बघतो की आपण सतत थकलेले असतो, कुठे जॉईंट पेनच होत असतो, मसल क्रॅम्प, पायाला गोळेच येत असतात, केसच गळत आहेत आणि मग खूप वर्ष आपण त्याला निग्लेक्ट करतो. आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे अकॉर्डिंग टू एज होत आहे किंवा मी खूप थकलेली आहे त्यामुळे मला असं होत आहे आणि मग खूप महिने वर्षभर आपण त्याला इग्नोर करतो आणि मग कधीतरी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते मग टेस्ट आपण करतो आणि मग आपल्यासमोर अचानकच तो बॉम्ब फुटतो की अरे मला असा प्रॉब्लेम आहे आणि मग आपण पॅनिक होतो. सो असं न होता तुम्ही जर वेळेत ब्लड टेस्ट करून घेतल्या तर मे बी ती कंडिशन जी आहे ती अगदी कंट्रोलेबल असतानाच हाताबाहेर न जाण्याच्या आधीच आपल्याला कळून जाईल की मला हा इश्यू आहे आणि अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे मेडिकल ट्रीटमेंट किंवा डाएट जे आहे ते फॉलो कराल. न्यू इयर रेझोल्युशन नंबर 10, कन्सल्ट अ डायटिशियन और अ न्यूट्रिशनिस्ट. तर तुम्ही म्हणाल हे असा काय सल्ला आहे डायटिशियन न्यूट्रिशनिस्टचं कन्सल्टेशन घ्या. वेल आपल्यापैकी बऱ्याच जणांचं न्यू इयर रेझोल्युशन असतं की मला वेट लॉस करायचं आहे, वजन कमी करायचं आहे किंवा काही जणांचं आपल्याकडे असं असतं की पीसीओडी पीसीओएस झालेला आहे, ती कंडिशन आपल्याला मॅनेज करायची आहे. काही जणांना ब्लड शुगर लेवल्स ज्या आहेत त्या वाढलेल्या असतात, कोलेस्ट्रॉल हाय असतं आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपली हेल्थ ओव्हरऑल आपल्याला इम्प्रूव्ह करायची असते. मेडिकेशन्स तर सुरू असतातच, येस डॉक्टरच्या सल्ल्याने आपण मेडिकेशन्स तर घेऊच त्याचे, बट तुम्ही जर यासोबतच डाएट फॉलो केला, पथ्य फॉलो केलं तर त्याचा रिझल्ट जो आहे तो खूप लवकर येतो. तुमची मेडिकल कंडिशन जी आहे ती खूप लवकर मॅनेज होते. तुम्ही आहार तज्ज्ञाचा म्हणजेच डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला नक्की घ्या. मी असं का म्हणतेय? वेल आता इंटरनेटवरती भरपूर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, भरपूर डाएट प्लॅन्स अवेलेबल आहेत, वेट लॉससाठी, डायबेटिक पेशंटसाठी भरपूर हे अवेलेबल आहेत. बट होतं काय, प्रत्येकाचा डाएट हा वेगळा असतो, प्रत्येकाचा डाएट चार्ट, डाएट प्लॅन हा वेगळाच असायला हवा. तो पर्सनलाइज्ड असतो, अगदी टेलर्ड असतो. म्हणजे दोन व्यक्तींचा डाएट हा कधीच सेम नसतो. त्यांची हाईट, वेट, देन मेटाबॉलिझम, मेडिकल कंडिशन, बऱ्याचशा गोष्टी असतात. मग डायटिशियन्स किंवा न्यूट्रिशनिस्ट काय करतात, तुमची ओव्हरऑल डाएट हिस्ट्री घेतात की तुम्हाला काय खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, तुमची मेडिकल हिस्ट्री काय आहे ते कन्सिडर करून तुमचे काय प्रायोरिटीज आहेत, प्रेफरन्सेस काय आहेत, म्हणजे तुम्हाला भाकरी खायला आवडते, भात खायला आवडतो किंवा पोळी खायला आवडते, हे असे डाएटरी प्रेफरन्सेस घेऊन प्रॉपरली तर तुमचा एक क्वांटिफाईड डाएट बनवून देतात. मग काय ह्याच्याने काय होतं की तुम्हाला ट्रायल अँड एरर करत बसावं लागत नाही की अरे हा डाएट फॉलो करू का, तो डाउनलोड केलेला डाएट फॉलो करू का, अगं तुझा जो डाएट जे होता तो मला दे, बघू दे त्याच्याने रिझल्ट येतो का. हे असं तुम्हाला करत बसावं लागत नाही, तुमचा बराचसा टाइम वाचतो. आणि डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट जे आहेत ते तुम्हाला गाईड पण करतात की पुढे तुम्हाला हे तुमचं वेट लॉस किंवा तुमची जी मेडिकल कंडिशन आहे ते मॅनेज करण्यासाठी कशा प्रकारचा डाएट घ्यायला हवा. सो ह्या होते काही न्यू इयर रेझोल्युशन आयडियाज जे अचिवेबल आहेत, डुएबल आहेत. नक्कीच हे संकल्प तुमचे पूर्ण होऊ शकतील. याच्यामधले ऍटलिस्ट एक 3 ते 4 जरी तुम्ही हॅबिट्स स्वतःला लावून घेतल्या, सवयी लावून घेतल्या, ह्या हॅबिट्स इन्कल्केट केल्या तरीही तुमच्या हेल्थमध्ये नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह चेंज दिसून येईल एक 3 ते 4 महिन्यांमध्ये. आणि तुम्हाला यापैकी कुठलं रेझोल्युशन फॉलो करायला आवडेल ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुमचं काही अजून इतर न्यू इयर रेझोल्युशन आहे का त्याची आयडिया ही मला कमेंट सेक्शन मध्ये द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.